आपण पाहतोय की ओबीसी आरक्षणासाठी प्राध्यापक लक्ष्मण हाके सर हे संपूर्ण महाराष्ट्रभर जे आहे ते आरक्षणासाठी लढा देत असून सध्या आपण सांगोला तालुक्यामध्ये आहोत। या ठिकाणी आपण पाहू शकतो की मुस्लिम बांधव देखील लक्ष्मण हाके सरांच्या पाठीशी आहेत। या ठिकाणी आपल्याबरोबर मुस्लिम बांधव आहेत, त्यांच्याकडून घेऊया। काय सांगाल ओबीसी आरक्षणासाठी जे आहे तो लक्ष्मण हाके सरांचा लढा सुरू आहे, काय प्रतिक्रिया असणार आहे? मी सांगोला तालुक्यातील सरताज अत्तार। ओबीसी आरक्षण हे आमचा हक्काचं आहे आणि आमच्या ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही याची सरकारने काळजी घ्यावी। जर आमच्या आरक्षणाला धक्का लागला तर आम्ही मुस्लिम बांधव सगळी ओबीसीत जेवढे मुस्लिम बांधव आहेत आमचा सपोर्ट आहे लक्ष्मण हाके सरांना की ओबीसीच्या आरक्षणाला कोणीही धक्का लागणार नाही। आय सपोर्ट लक्ष्मण हाके सर। तुम्हाला काय बोलायचं? काय नाही सर, जे आमचं जे मुस्लिम बांधव आहेत एक 70% मुस्लिम बांधव ओबीसी समाजमध्ये येतो। त्या ओबीसी समाजात जे आरक्षण आहे त्याला धक्का लागू नये याच्यासाठी लक्ष्मण हाके सरांना आमचा पाठिंबा आहे। तुम्हाला काय प्रतिक्रिया? हाके सरांना पाठिंबा आहे। त्याबरोबर मुस्लिम बांधवांबरोबर देखील हिंदू बांधव देखील आता आपल्याबरोबर आहेत, त्यांच्याकडून जाणून घ्या काय सांगायचं, काय प्रतिक्रिया असणार आहे या आरक्षणाच्या लढ्याबाबत। आरक्षणाच्या लढ्याच्या बाबत जे लक्ष्मण हाके सरांनी जे पाऊल उचललेलं आहे आणि जे लक्ष्मण हाके सर आपलं सगळं घरदार सगळं सोडून समाजासाठी लढत आहेत। अहोरात्र त्यांच्यावर किती गुन्हे नोंद केले जात आहेत, त्यांच्यावर काय नाही ते आरोप केले जात आहेत, तरी त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहेत। तो आवाज दबला जाणार नाही। जोपर्यंत तुम्ही त्यांच्या मागण्या व आमच्या ओबीसी समाजाच्या न्याय हक्काचं जे आरक्षण आहे तोपर्यंत आम्हाला तुम्ही देत नाही, तोपर्यंत लक्ष्मण हाके सरांचा आवाज कोणीही दाबू शकत नाही। अरे तुम्हाला आमचं मतदान चालतंय, तुम्हाला आमचं मतरूपी मतदान घेऊन तुम्ही खुर्चीवर बसायला तुम्हाला चालते, तुम्ही मंत्री होता, आमदार होता, खासदार झाला, सगळं झालं, तरी पण तुम्ही गरीब ओबीसींना तुम्ही न्याय हक्काचं तुम्ही आरक्षण देत नाही का? आमच्या हक्काचं आरक्षण द्यायला तुम्हाला काय दुःख नाही का? काय प्रॉब्लेम आहे? तुम्ही गुन्हे दाखल करता, किती गुन्हे दाखल करणार आहे? नुसत्या हाके सरांवर एकट्यावरच तुम्ही गुन्हे दाखल करणार आहे का? तुम्हाला जर गुन्हे दाखल करायचे जर असतील तर सर्व ओबीसी समाजाच्या सर्व एक कार्यकर्त्यावर तुम्ही गुन्हे दाखल करा, भरा तुम्ही पूर्ण महाराष्ट्रभर जेल भरा। कारण हाके सरांवर जर गुन्हा तुम्ही नोंद कराल तर पूर्ण महाराष्ट्रभर जेल आंदोलन आम्ही केल्याशिवाय राहणार नाही आणि हाके सरांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न तुम्ही करू नका। हाके सर एक आमचे मोरके आहेत, ते आमचा आवाज उठवत आहेत। आमच्या या मोरक्याचा आवाज तुम्ही बंद पाडण्याचा प्रयत्न करता का? कशासाठी? मग या तुम्ही ह्या पुढच्या आता होऊ घातलेल्या ज्या इलेक्शनमध्ये तुम्हाला ग्रामपंचायत असू दे, जिल्हा परिषद असू दे, झेडपी असू दे, तुमची आमदारकी असू दे, कोणत्याही याच्यात तुम्हाला ओबीसी तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही। हे तुम्हाला आज सकल ओबीसी समाजातर्फे मी तुम्हाला आव्हान देतोय आणि तुम्हाला त्याचे हे भरून काढावेच लागेल। आमचं आरक्षण हक्काचं तुम्ही आम्हाला द्या आणि आम्हाला आमचा न्याय आमच्या हक्काचा आम्हाला मिळवून द्या, हेच आमच्याकडून हाके सरांना पूर्ण ओबीसी समाजाचा पाठिंबा आहे। नक्कीच आपण पाहतोय की या ठिकाणी जे आहे ते हाके सरांना पाठिंबा दिल्यानंतर जे आहेत ते अजून बांधव आपल्याबरोबर आहेत, त्यांच्या प्रतिक्रिया नेमकं जाणून घेणार आहोत। काय सांगाल? हे बघा, तुम्ही किती जरी गुन्हे दाखल केले तरी काय फरक पडणार नाही। विनाविलादानं आम्हाला असं करावं लागेल की प्रत्येक तालुक्यात प्रत्येक जिल्ह्यात आम्हाला जेलभर आंदोलन करावं लागेल। अजून कुठलाही ओबीसी समाज पश्चिम महाराष्ट्रात जागा झालेला नाही। ज्या दिवशी जागा होईल त्या दिवशी सरकारला कळेल की ओबीसी समाज काय आहे आणि काय करतो ते। आणि आमचा जन्म त्यासाठी झाला आहे, आमचा जन्म झाला आहे रानात, इकडं तिकडं आमचा जन्म झाला, त्यामुळे आम्हाला जेल बिल ही काय लय मोठ्या गोष्टी नाहीत, काय फरक पडत नाही। तरी पण माझं एकच सांगणं आहे आमच्या ओबीसी नेत्यांना की तुम्ही जाग व्हा जरा, तुम्हाला आता तरी जाग येऊ द्यात, आपलं काय राहिलेलं नाही। विशेष करून मला गोपीचंद पडळकर साहेबांना सांगायचं आहे की तुम्ही जाग व्हा, जोपर्यंत तुम्ही जाग होत नाही तोपर्यंत महाराष्ट्र हलत नाही, एवढंच सांगतो आणि थांबतो। नक्कीच आपण पाहतोय की या ठिकाणी जे आहे एकच पर्व ओबीसी सर्व जर झाले तर सरकारला पण कळणार नाही काय ताकद आहे ओबीसीची। जर दाखवली तर कळेल सरकारला पण, सरकार आहे नाही तर उद्या नाही। ते झालंय नेपाळला बघितलंय का नाही, तसं होईल परत। देणार ठेवा, ओबीसीला धक्का लागला सुट्टी नाही वागानो। आपण या ठिकाणी पाहतोय की लक्ष्मण हाके सरांना जो आहे तो मुस्लिम बांधवांकडून देखील पाठिंबा दिला असून लक्ष्मण हाके सरांवर जर गुन्हे दाखल झाले तर संपूर्ण महाराष्ट्रभर आम्ही जेल भरो आंदोलन करू असा इशारा जो आहे तो या ठिकाणच्या ग्रामस्थांनी यावेळी बोलताना दिलेला आहे। शीतलकुमार मोठे, TV9 मराठी, जुनोनी, सांगोला।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.